ते बिनविरोध आम्ही आमच्या आत्ताच्या आयुष्यामध्ये कधी ऐकलं नाही. तुम्ही जर बिनविरोध म्हणता मग नोटा कशाला ठेवला? मग नोटा बरोबर लढा ना. ज्यांचे तुम्ही बाद केलेले फॉर्म ते झाले काय कारण असतो, पण जो एकटा कोण राहिलेले त्यांनी नोटा बरोबर लढावा. बघूया नोटाला मत पडतात का ह्यांना पडतात, आहे का नाही? हे बिनविरोध हा शब्द अयोग्य आहे. बिनविरोध हे निवडणूक व्हायलाच पाहिजे. मग नोटा शब्द का ठेवला? तो ते शासनाने तो काढून टाकावा नोटा शब्द, तर बिनविरोध. माझं बरोबर आहे म्हणणं. म्हणून आमच्या लाईफमध्ये आतापर्यंत बिनविरोध हा शब्द आलेला नाही आणि बिनविरोध नाहीच मानत आम्ही. बिनविरोध निवडणुका आम्ही नाही मानत. मराठी माणूस एक झाला, दोन्ही ठाकरे एक आले तर मराठी माणूस एक झाला ना. त्यामुळे फरक पडू शकतो आणि सत्ताधाऱ्यांना त्याला त्याची भीती बी वाटत असेल. आमच्या अंदाजाने भीती वाटत असेल.